काहीतरी असं चटपटीत आणि मस्त खमंग असं खावंसं वाटतं. चला सांगते काय खावंसं वाटते. खारोड्या. हा हा. ह्या खारोड्या कशात तयार करायच्या, म्हणजे उन्हाळ्याची रेसिपी आहे, पण ते झाल्यानंतर पावसाळ्यात कशा खायच्या ते सांगते. काय नाही, मी 1 प्लेट खारोड्या घेतल्या आहेत आणि थोड्याशा कुरड्या घेतल्या तिळाच्या. गॅसवर कढई ठेवायची लोखंडाची, जी लवकर गरम होते, पण एकदम स्लोमध्ये ठेवायचा गॅस. आता आपण हिच्यामध्ये खारोड्या टाकायच्या आणि वरून तेल टाकायचं, थोडंसं, जास्त नाही. आणि याला खमंग अशा भाजायच्या आहेत. गॅस लोच राहू द्यायचा. ज्या कुरड्या घेतल्या आहेत ना तिळाच्या, त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे छानपैकी त्या भाजल्या जातील. आणि तिच्यात मिक्स करायच्या छानपैकी. अलटी पलटी करतच राहायचं, नाहीतर खालच्या खारोड्या जळून जातील. बघा, आपल्याला जवळपास फक्त 3-4 मिनटं लागतात, कारण लोखंडाची कढई ही लवकर गरम होते. आमच्या इकडे खूप पाऊस सुरू आहे, त्यामुळे रोज काही ना काही खावंसं वाटते. पण म्हणजे पोट पण भरेल आणि थोडासा स्नॅक्स पण असेल, अशा टाईप. तर त्यासाठीच ही रेसिपी खास आहे. आता आपण कांदा चिरून घेऊयात. आपल्याला कांदा हा बारीक पण चिरायचा नाही आहे, ना जाड नाही ठेवायचा. याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. कशासाठी ते पण सांगते हा तुम्हाला. कच्चा खायला. हो, याच्यासोबत कांदा खूप छान लागतो खायला. तुम्हाला आवडत असेल तर नक्की करा आणि खा. आता आपल्या खारोड्या भाजून झाल्या आहेत, त्या काढायच्या प्लेटमध्ये. बरं का, जेव्हा म्हणजे भाजून झाल्या तेव्हा आपण गॅस बंद करायचा आणि त्या कढईमध्ये तशाच राहू द्यायच्या, म्हणजे खमंग भाजल्या जातात. आणखी खूप छान टेस्ट येते. बघा, मस्त शेंगदाणे घ्यायचे आणि कांदा, बस. आणि कसं खायचं सांगते. 2-3 खारोड्या उचलायच्या, 1-2 शेंगदाणे उचलायचे आणि कांद्याचा छोटासा तुकडा. बघा, बस. हे असं एका घासामध्ये खाल्लं की मस्त लागते खायला. आणि खारोडी खमंग भाजल्या गेली की नाही हे ऐकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवाज नक्की ऐकायला येईल आणि खायची इच्छा पण होईल. मग चला, तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, नवीन असाल तर. पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.